सर्वसामान्यांच्या गृहस्वप्न पूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या 2 वर्षात माडाच्या माध्यमातून सुमारे 1 लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3662 सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, माडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली। प्लीज रिक्वेस्ट एकदम मला नाही माहिती नंतर। यावेळी शिंदे बोलत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारलं जाणार असल्याचं सांगितलं। माडा पुणे मंडळाच्या 3662 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अनामत रकमेसह 71,642 अर्ज प्राप्त झालेत। अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर दाखवलेला हा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानवी हस्तक्षेपाविरहित संपूर्णतः ऑनलाईन अशा या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण आणि पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी होतो। सोडतीत विजेता ठरल्यानंतर अर्जदारास सूचनापत्र पाठवलं जातं आणि त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरतं देकारपत्र पाठवलं जात असून ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ, पारदर्शक असून त्यासाठी कुठलाही मध्यस्थ दलाल माडाने नेमला नसल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे मंडळानं मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध करून दिल्याचं तर सांगितलं। सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी माडाच्या housing.mada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना SMS द्वारे ही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळवली जाणार आहे। आता अर्थसंकल्पाच्या अगोदर ही महत्त्वाची जिल्हा नियोजन बैठक झाली। आज सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली। यावेळचं जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता, त्या अनुपालन अहवाला मान्यता, त्याचबरोबर 24-25च्या खर्चाचा आढावा झाला, 25-26च्या प्रारूप आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विल्हेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली। हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता स्मार्ट PHC तयार करणं, माझी शाळा आदर्श शाळा करणं, शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले PSC आहेत त्यांची जी दर्जा उन्नत करणं, दर्जोन्नती करणं, जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट PHCच्या माध्यमातून। तसं सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि COने हे काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि CO आणि त्यांचे संबंधित विभागातले अधिकारी यांना एक कलेक्टिव्ह एक टीम बनवून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये
किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सरसकट सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ देण्याचा लढा यशस्वी झालाय। न्यायालयानं आदेश दिले असले तरी परिपत्रक निघालं नव्हतं। संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर काल हे परिपत्रक काढण्यात आले। त्याची प्रत महापालिकेला दिली असून खऱ्या अर्थानं सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। दमाणे इस्टेट येथील पोस्ट कार्यालय असलेल्या इमारतीचा पुनर्विकास झाला असून टपाल कार्यालयाला जोपर्यंत येथे जागा मिळत नाही तोपर्यंत विकासकाला OC देण्यात येऊ नये अशी सूचना पालिकेला केली असल्याचंही केळकर यांनी सांगितलं। वर्तकनगर येथील टपाल कार्यालय बेसमेंटमध्ये असल्यानं नागरिकांना त्रासदायक ठरत आहे। महापालिकेने या कार्यालयासाठी सुसज्ज जागा देऊ केली आहे। वागळे इस्टेट येथे कार्यालयच नसून बाळकुम येथील कार्यालयाचं देखील सक्षमीकरण करण्यात येणार आहे। टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आलेत। सर्वसामान्य जनतेला सेवा देणारी सर्व टपाल कार्यालये येत्या 6 महिन्यात सक्षम करण्यात येणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये मी मागच्याच आठवड्यामध्ये पोस्ट ऑफिसचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत पूर्ण रिजनचे त्यांच्या उपस्थितीत सर्वच महापालिका क्षेत्रातली पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये बैठक घेतली आणि काय त्या ठिकाणी धक्कादायक काही गोष्टी झालेल्या आहेत की ही पोस्ट ऑफिस ही गरिबाला सर्व्हिस देणारी ऑफिस आहे की ज्याच्यातून निर्णय योजनांचा देखील लाभ मिळतो। मध्यमवर्गीय गरीब मंडळी जे आहे त्यांना या पोस्ट ऑफिसचा फार मोठा उपयोग होतो। आता दमानी इस्टेटचं जे पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन झालं, पुनर्विकास झाला, त्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिसला जागा द्यायला जर तो बिल्डर तयार नसेल तर महापालिकेने त्याला प्लान देखील त्याला OC देखील देऊ नये अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली, कारण पोस्ट ऑफिस ही अत्यंत गरजेची आहे। आता वर्तकनगरचं पोस्ट ऑफिस जे आहे ते बेसमेंटला दिलं गेलं आहे। तर आजच माझी चर्चा झाली आणि महापालिका त्यांना एक चांगला सुसज्ज अशी जागा द्यायला तयार झालेली आहे मालमत्ता विभागाने। तर त्या ठिकाणी तो त्यांचा प्रश्न सुटेल। वागळे इस्टेटला पोस्ट ऑफिसच नाही आहे, तिथल्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिसचं काही काम असेल तर ते करायला जायला लागतं। तर त्या ठिकाणचा देखील महापालिकेला मी सूचित केलेलं आहे की या ठिकाणी आपण ही अत्यावश्यक गरज आहे आणि ती आपण पुरवली पाहिजे। तसंच बाळकुम पोस्ट ऑफिस देखील सक्षमीकरणाचं काम जे आहे ते करण्याचं पोस्ट ऑफिसच्या बरोबर आमचा निर्णय झाला आहे। या पुढच्या 6 महिन्यामध्ये संबंध महापालिका क्षेत्रामध्ये सक्षमपणे पोस्ट ऑफिसेस कशी कार्यरत होतील त्याच्याकरता आम्ही वेळोवेळी पुढच्या काळामध्ये देखील पाठपुरावा करणार। ठाणे जिल्ह्यात भाजपनं 100% यश मिळवलं असून त्याचे 9 आमदार आहेत तर शिंदे सेनेचे 6 आमदार आहेत। जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यानं ठाणे जिल्ह्याचं पालकत्व आपल्याला मिळावं यासाठी भाजप आग्रही होता। मात्र अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचं पालकत्व आलं आहे, त्यामुळे भाजपमधील आमदार नेते काहीसे नाराज आहेत। बुधवारी झालेल्या पहिल्या बैठकीत आमदार किसन कथोरे यांनी पर्यटनासाठी 10 लाखांचा निधी देणार असाल तर देऊच नका असा पवित्रा घेतला। विकासासाठी निधी वाढवून मिळावा अशी मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली। राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा असल्यानं थोडं सबुरीने घ्या असा सल्ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। मात्र विकास कामं करण्यासाठी निधी आवश्यक असून तो मिळावा यासाठी भाजपचे आमदार अडून बसल्याचं चित्र दिसलं। अखेरीस शासन स्तरावर बैठक घेऊन लवकरच वाढीव निधीचा विचार केला जाईल असं सूतोवाच शिंदे यांना करावं लागलं। समितीची बैठक सुरू होताच भाजपचे किसन कथोरे, रवींद्र चव्हाण, नरेंद्र मेहता, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड या आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली। त्यांना उत्तर देण्यात किंवा कुरघोडी करण्यात शिंदेसेनेचे आमदार कमी पडल्याचं दिसून आलं। शिंदेसेनेच्या 3 आमदारांनी बैठकीला दांडी मारली होती। बैठक संपत असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हजर झाले। सरनाईक यांनी भाजपच्या सदस्यांना तोंड दिलं।
ठाणे शहर पोलिसांनी आपलं ठाणं सुरक्षित ठाणं हे खास ॲप पोलिसांसाठी विकसित केले। त्यामुळे गर्दीच्या आणि ओसाड जागी प्रभावी गस्त घातली जात असल्यानं गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात काही अंशी तरी यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी दिली आहे। आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे स्टेट या परिमंडळातील 35 पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पोलिसांची नजर राहण्यासाठी, त्यांचा प्रेझेन्स दिसण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। यामध्ये 2250 संवेदनशील ठिकाणांची नोंद आहे। ॲपमुळे प्रभावी पोलिसांना हवं होतं। त्यामध्ये दर्शवलेल्या पोलीस ठाण्यांमधील संवेदनशील ठिकाणं, पुतळे, ओसाड जागा आणि चेन स्नॅचिंगच्या ठिकाणी बीट मार्शलकडून पाहणी केली जाते। संबंधित पोलीस अंमलदारांनी या ठिकाणी भेट दिली की नाही, ती किती वाजता भेट दिली, त्याचबरोबर दिवसा आणि रात्री किती वेळा भेट दिली, अशी सर्व माहिती थेट पोलीस निरीक्षकांपासून ते आयुक्तांपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना ॲपद्वारे मिळते। पोलिसांच्या पेट्रोलिंगची माहिती समजते। दिवसाला कोणत्या बीट मार्शलनं भेट दिली किंवा नाही याचाही आढावा थेट पोलीस आयुक्तांकडून घेतला जातो। त्यामुळे बहुतेक सर्वच पोलीस कर्मचारी हे संबंधित ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतात। ॲपमध्ये नोंदवलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी हाणामारी, महिलांची छेडछाड, चेन स्नेचिंग आणि इतरही गुन्हे होऊ नयेत, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी अशा ठिकाणी पोलिसांची उपस्थिती आवश्यक असल्यानं ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। त्या अंतर्गत 7877 अधिकारी अंमलदारांनी नोंदणी केली। पोलिसांची गैरहजेरी नोंद झाल्याच्या ठिकाणांच्या संबंधित पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे पोलीस आयुक्तांकडून विचारणा होते।